अजित पवार आमचे सिनियर नेते आहेत, राष्ट्रवादी पक्षात कुठलीही फूट नाही अशा प्रकारचं वक्तव्य आज शरद पवार यांनी केलेलं आहे. त्यामुळं अनेक संभ्रम जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. आणि नेमकं याच वक्तव्यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे आहेत. सिद्धार्थ सर, शरद पवारांचं वक्तव्य तुम्ही देखील ऐकलं असेल. या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा, कशा पद्धतीने बघता तुम्ही, कायदेशीरदृष्ट्या कसं बघता या वक्तव्याकडे? बघा, आता पवार साहेबांना असं म्हणावंच लागेल की त्यांना म्हणायचं आहे की पक्ष हा माझा आहे, मी अजून अध्यक्ष आहे. आणि पहिलं इलेक्शन कमिशनकडे अजितदादा गेले होते आणि इलेक्शन कमिशननी 26 जुलैला 3 आठवड्याचा वेळ दिला होता पवार साहेबांना उत्तर द्यायला अजितदादांच्या याचिकेवर. तर त्यामुळे आता पवार साहेबांना असं म्हणणं गरजेचं आहे आणि ते पुराव्याची ओझं म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ हे आता अजितदादांवर परत टाकतायत. कारण जर त्यांनी मान्य केलं की स्प्लिट झालं आहे, तर मग तो विषय अजून हे गंभीर होतो आणि ते काही होऊ शकतं त्यात. तर आता इलेक्शन कमिशनला ह्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी त्यांचं उत्तर दिलं असावं इलेक्शन कमिशनला. आणि त्याच्यात त्यांच्या वकिलांनी आणि त्यांचं पण म्हणणं असंच असेल की आम्हीच पक्ष आहोत आणि काहीच झालेलं नाही. म्हणजे आता जे पुरावे आहेत, जे सगळं आहे ते अजितदादा गटांनी इलेक्शन कमिशनला द्यावं लागेल. आता मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल शिवसेनेच्या वेळेस त्यांनी टेक्निकल मुद्द्यावर शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे पक्ष आणि चिन्ह दिलं. इलेक्शन कमिशननी सांगितलं की तुमचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही अपडेट केलेलं नव्हतं आमच्याकडे, त्यामुळं आम्ही आमदार खासदारांच्या संख्याबळावरच हा पक्ष त्यांना देत आहोत. ते आता पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात. तर आता ह्याच्यात राष्ट्रवादीमध्ये तसं नाही आहे, कारण नोव्हेंबर 2022ला शेवटचं अपडेटेड कॉन्स्टिट्यूशन हे राष्ट्रवादीने इलेक्शन कमिशनला दिलेलं होतं. आता इलेक्शन कमिशनला ह्याच्या डिटेलमध्ये जावं लागेल. दोन्ही गट त्यांचे ॲफिडेव्हिट देतील कार्यकर्त्यांचे. आणि पवारसाहेबांचं असं पण म्हणणं आहे की नॅशनल लेवलला मोठी फूट अशी काही झालेली नाही आहे. तर पवारसाहेब अजून पण नॅशनल प्रेसिडेंट आहेत. पण तुम्हाला एक लक्षात आपल्याला घ्यावं लागेल की राष्ट्रवादीचा हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा नुकताच इलेक्शन कमिशननी मार्चमध्ये काढून घेतलेला आहे. आता तो प्रादेशिक पक्ष झालेला आहे. तर इलेक्शन कमिशन ह्याच्याकडे कसं बघतं की जर प्रादेशिक पक्ष असला मग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच ठरवेल का पवारसाहेबांच्या मते पूर्ण जी त्यांची वर्किंग कमिटी आहे, त्यांची कार्यकारिणी आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे जे युनिट आहेत त्याचे सगळे ॲफिडेव्हिट, तर ते आता सगळे इलेक्शन कमिशन समोर आहे. आणि आता हे काय कोर्टात लवकर मॅटर येणार नाही. इलेक्शन कमिशनच जे ठरवायचं आहे ते ठरवेल. त्याला बराच वेळ लागू शकतो, कारण सगळ्या ॲफिडेव्हिट्समध्ये जाणं हे करणं. त्यामुळे आता जर पवारसाहेब असं म्हणतायत की पक्ष, आणि ते तर तुम्ही बघितलं मुरलेले राजकारणी आहेत, त्यांनी कधीच अशी ऑफ द कफ किंवा अशी इन्स्टंट रिॲक्शन रागाच्या माझा माझा प्रश्न तोच आहे की याचा राजकीय फायदा जरी त्यांना होणार असेल किंवा त्या सगळ्या अनुषंगाने त्यांनी वक्तव्य केलं असेल, तरी कायदेशीरदृष्ट्या आपण खूप स्ट्रॉंग राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल. कारण आपल्याला माहिती आहे की शरद पवारांचे राजकीय स्टेटमेंट हे वारंवार वेगळे असतात, पण कायदेशीरदृष्ट्या आपण स्ट्रॉंगच असलं पाहिजे पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी, म्हणून त्यांचं हे स्टेटमेंट असू शकतं असं त्यांना म्हणणं भागच आहे आता की पक्ष आमचा आहे. कारण त्यांना हे म्हणावंच लागेल आता. कारण ते जर तसं म्हणले नाही तर अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. तर कायदेशीरदृष्ट्या पण त्यांना असं म्हणावं लागणार आणि त्यांनी म्हणणं गरजेचंच आहे की पक्ष हा माझा. ते कशाला मान्य करतील? उद्या कोणीही काही म्हणेल आणि मग असं फूट आपण कशी मान्य करायची? त्यामुळे पवारसाहेबांना माहिती आहे की इलेक्शन कमिशनचा निर्णय काही होऊ शकतो, दोन्ही बाजूनी जाऊ शकतो तो. पण आत्ता ते त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या चिन्हावर ते ठाम आहेत आणि त्यांना इंडिकेशन ते दुसऱ्या साईडला देत आहेत की मी एवढं इझिली, म्हणजे एवढ्या सोप्या रीते तुम्हाला हा पक्ष आणि चिन्ह तुम्हाला मिळून देणार नाही. आणि त्यांनी आता कंबर कसलेली आहे ही लढाई लढायची. निवडणूक आयोगामध्ये, कारण आता तुम्ही म्हटलात तसं की हे निवडणूक आयोगामध्ये प्रकरण आहे, 3 आठवड्यांनी त्यांना उत्तर द्यायचे, नंतर कदाचित सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात, दिल्ली हायकोर्टात येऊ शकता, हा पुढचा विषय आहे. निवडणूक आयोगात सध्या या परिस्थितीत सुनावणी ज्यावेळी होईल त्यावेळी या वक्तव्यांचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो किंवा या वक्तव्यांचा तोटा होऊ शकतो का, किंवा थेटपणे बघायला झालं तर त्यांना मोठा फायदा होऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं इलेक्शन कमिशनच्या सुनावणीच्या अनुषंगानं? ह्याच्यात पवारसाहेबांना तसा तोटा काहीच नाही आहे. कारण त्यांना म्हणणं गरजेचंच आहे की पक्षाचा अध्यक्ष मी आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, आणि पक्ष हा माझ्याकडेच आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन आता सगळ्या ॲफिडेव्हिट्स ठरवेल. ही खूप आता शिवसेनेपेक्षा जास्त मोठी प्रोसिजर इलेक्शन कमिशन समोर चालेल. तर मागच्या वेळेस इलेक्शन कमिशननी शिवसेना कोणाची हे ठरवायला 4 ते 6 महिने लावले होते, पण ह्याच्यात 1 वर्षही जाऊ शकतं. आता किती लवकर इलेक्शन कमिशन त्याच्यावर निर्णय देतात, आर्ग्युमेंट्स कसे होतात. आता म्हणजे ट्रक भरून लिटरली ॲफिडेव्हिट्स जातील दोन्ही बाजूनी आणि मग ते ॲफिडेव्हिट चेक करणं, त्याच्यातल्या त्रुटी बघणं. त्यामुळे हे खूप मोठं प्रोसिजर आहे. हायकोर्टात
ॲक्च्युली इलेक्शन कमिशनचा जो कोणता अपील असतो तो पहिला दिल्ली हायकोर्टात येतो, मग सुप्रीम कोर्टात. शिवसेनेच्या वेळेस ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आले होते आणि सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलं होतं, ती वेगळी गोष्ट आहे. पण आता ही लढाईला आत्ता तर सुरुवात झालेली आहे आणि आता लवकर तर काही इलेक्शन महाराष्ट्रात काही येत नाही आहे. मला वाटतं पुणे लोकसभेचं बाय इलेक्शन होतं का नाही त्याच्यावर पण शंका आहे, किंवा डायरेक्ट 2000 ते जर झालं तर मग तात्पुरतं चिन्ह गोठून पुन्हा शिवसेनेसारखं होऊ शकतं. हो, ते जर झालं तर इलेक्शन कमिशन असा निर्णय घेऊ शकतं की दोन्ही बाजूंचा पक्षावर आणि चिन्हावर क्लेम आहे आणि तुम्ही तात्पुरतं शिवसेनेसारखं दोन्ही बाजूंनी तुर्तास वेगळं चिन्ह घ्यावं. ते लोकसभेच्या वेळेस बाय इलेक्शनच्या वेळेस नाही झालं पुणे लोकसभा, तर आपलं एखाद्या वेळेस डिसेंबर जानेवारीपर्यंत तरी अपेक्षा आहे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद इलेक्शन त्यावेळेस पण चिन्हाचा प्रश्न येईल. तर त्यावेळेस तर मग काहीतरी ते इलेक्शन कमिशन त्यांच्या अखत्यारीत आहे, ते काय ठरवतील ते. पण आत्ता पवार साहेबांचा जो स्टँड आहे त्याचा एकच अर्थ आहे, जास्त आपण त्याच्यात काय डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही आपण, कारण त्याच्यात काही डिटेल तसे नाही आहेत. त्यांना म्हणणं भागच आहे, कारण उद्या कोणी येऊन काही जर केलं तर त्यांना म्हणावंच तर लागेल ना की हा ते थोडी म्हणणार आहेत की हो ते वेगळे आहेत, स्प्लिट झालेला आहे. ऑन पेपर तर तसं काही झालेलं नाही आहे. म्हणजे ऑन पेपर तुम्ही स्पीकरकडे ॲप्लिकेशन दिलेलं आहे, स्पीकरनी त्याच्यावर काही ठरवलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना असं इलेक्शन कमिशनला दाखवायचं आहे की कागदोपत्री आम्ही एकच आहोत, फक्त मतं वेगळे आहेत आणि त्यांनी सरकारमध्ये जॉईन केलेलं आहे, पण कागदोपत्री पक्ष हा माझ्याकडेच आहे. निश्चितच म्हणजे आमची मतं वेगळी आहेत. त्यांनी जरी सरकारमध्ये सहभाग नोंदवला असला अजित पवारांच्या गटानं, तरी कायदेशीरदृष्ट्या पक्ष माझ्याकडेच आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते शरद पवार करत असल्याचं सिद्धार्थ शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन राजीव गौतम, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.